कोल्हापुरातील केआयटी कॉलेजमध्ये विद्यार्थिनींच्या छळाच्या आरोपांमुळे वातावरण तापले। प्राध्यापक सौरभ जोशी यांना तत्काळ बडतर्फ करावं, तसंच या प्रकरणात प्राचार्यांवरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे संजय पवार आणि विजय देवणे यांनी केली आहे। याबाबत त्यांनी कॉलेज प्रशासनाला निवेदन दिलं असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। कोल्हापुरातील केआयटी कॉलेजमध्ये प्राध्यापक सौरभ जोशी यांच्यावर विद्यार्थिनींची गैरवर्तनाचे आरोप झाल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय पवार आणि विजय देवणे यांनी कॉलेज प्रशासनाकडे निवेदन देत प्राध्यापक जोशी यांना तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे। तसंच या संपूर्ण प्रकरणात प्राचार्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। संबंधित प्रकरणाची चौकशी IPS किंवा DYSP दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांकडे सोपवावी असंही निवेदनात नमूद करण्यात आले। दरम्यान महाविद्यालयात विशाखा समिती, लैंगिक छळ प्रतिबंधक समिती, अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि अँटी रॅगिंग समिती या कायदेशीर समित्या कार्यरत आहेत का, तसंच त्यांच्या बैठका आणि प्रक्रिया नियमानुसार होत आहेत का, याबाबतही खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे। साधारण 8 ते 12 मुलींनी पोलीस स्टेशन तक्रार केली। त्यातल्या 8 मुलींनी लेखी तक्रार केली की आम्हाला ह्या माणसापासून अनेक वेळा त्रास झालेला आहे आणि आमचे अत्याचार झालेले आहेत। फार भयानक गोष्ट आहे कोल्हापुरात। अक्षरशः ह्या शाहूनगरीमध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये असं जर घडत असेल तर अशा माणसाला ठेचलाच पाहिजे असं आमचं मत आहे। हा दोषी नामक PhD जी कुठे केली, कशी केली, 21 पेटंट एका व्यक्तीने कसे आणले, ह्या व्यक्तीवर पूर्वी आपण कॉपी करताना हा व्यक्ती सापडली होती, तक्रार झाली होती, त्याला परत इथं कोणी आणलं। ह्याच्या पाठीपूर्वी एक म्हण होती, काका मला वाचवा, त्या पद्धतीने ह्या संस्थेमधील कोणतरी मामा मला वाचवा अशा पद्धतीने दोषींना अनेक वेळा वाचवण्याचा प्रयत्न झाल्यामुळं त्याचं धाडस वाढलेलं आहे आणि अनेक मुलींच्या बाबतीत असं घडलेल्या आहेत, तक्रारी झालेल्या आहेत। आज नुसतं निलंबित नाही, त्या व्यक्तीला बडतर्फ करा आणि संबंधित जे प्राचार्य आहेत त्या प्राचार्यांची चौकशी झाली पाहिजे का ते तेवढेच जबाबदार आहेत। एवढी मोठी घटना घडून सुद्धा हा माणूस इथं आलेला नाही आहे। या सर्व प्रकरणांमुळे कोल्हापुरातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित झालाय।